आणि महाराष्ट्राला सुसंस्कृत नेतृत्वाची गरज आहे अशात 2029 ला संगमनेरमधील तिकीट आम्ही बदलणार असल्याचं वक्तव्य खासदार सुप्रिया सुळेंनी केलं। त्याद्वारे 2029 ला जयश्री थोरात यांना विधानसभा निवडणुकीसाठी मैदानात उतरवण्याचे संकेत सुप्रिया सुळेंनी दिले। चांगल्या लोकांनी राजकारणात आलं पाहिजे असंही त्या म्हणाल्या। कारण महाराष्ट्राला एक सुसंस्कृत नेतृत्वाची खरंच गरज आहे। मी आता जयाचं भाषण ऐकत होते। एक सुसंस्कृत वडिलांची अति सुसंस्कृत मुलगी म्हणून एक आदर्श कन्या म्हणून मी जयाकडे बघते। मी तुम्हाला एक न आवडणारी गोष्ट बोलणार आहे। मी आत्ताच बाळासाहेबांना कानात म्हटले की 29 मध्ये आम्ही इथलं तिकीट बदलणार आहे। मला नाही वाटत बाळासाहेबांना ते फार आवडलं। आणि बाळासाहेबांसारखा एक आदर्श सुसंस्कृत नेता त्यांच्याबरोबर काम करायची संधी आम्हाला मिळाली हे माझं भाग्य आहे। काँग्रेसमध्ये जेव्हा कधी आम्हाला चर्चा करायची असते, तुमची इच्छा, आता ते मी कसं ठरवणार? साहेब म्हणतील का बस असं करू, हिला नेऊ दिल्लीला, म्हणजे मला जोडीदार होईल बाई। आपण बघू, मतदारसंघ बरेच आहेत महाराष्ट्रात आणि मेहनत केली तर मी चांगला मतदारसंघ शोधते। कारण का निलेश काय आता सोडत नाही लवकर, आणि आमचा निलेश तर आता इंग्लिश पण बोलायला शिकला। इथल्या काही नेत्यांनी आपल्या निलेशला हिणवलं आणि सांगितलं, ओ निलेश लंके, दिल्लीला जायला इंग्लिश लागतं, कोण तुम्हाला पाठवणार आहे? त्यांना हेच माहिती नाही की ह्या नगरच्या तमाम मायबाप जनतेने ठरवलं होतं की इंग्लिश येऊ दे किंवा नको येऊ दे, आम्ही निलेशलाच दिल्लीला पाठवणार यावेळेस। तर विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराचा अवघे काही आता तास शिल्लक राहिलेले आहेत आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या अध्यक्षा सुप्रिया सुळेंनी रविवारी संगमनेरमध्ये जाहीर सभेला संबोधित केलं आणि यावेळी बोलताना बाळासाहेबांना मोठ्या मताने विजयी करा, आपलं सरकार आलं की त्यांच्यावर मोठी जबाबदारी पडणार आहे असं सुप्रिया सुळेंनी म्हटलं। यावेळी जनतेतून मुख्यमंत्री झाले पाहिजेत अशी घोषणा येते, त्यावेळी तुमच्या मनातलं स्वप्न पूर्ण करू हे साईचरणी साकडं घाला असं सुप्रिया सुळे म्हणाल्या। महाविकास आघाडी ही जेव्हा सरकार होतं तेव्हा प्रत्येक वेळेस काहीही चर्चा असली तर आदरणीय पवारसाहेब हक्कानी नेहमी बाळासाहेबांनाच फोन करतात आणि प्रश्न सुटतो। त्यांना मतदान का करावं? याचं कारण असं की सुसंस्कृत आहेत, कर्तृत्ववान आहेतच, आणि आपलं सरकार आल्यावर त्यांच्यावर मोठी जबाबदारी पडणार आहे हे माझ्या नक्की मनात आहे। पण त्याचबरोबर आपली काही मोठे निर्णय, जे 5 निर्णय ओम साई, ओम साई, तुम्ही आता तिकडे जाऊन ते साकडा घालता ना, ओ माझी तर इच्छा आहेच। अमोल कोल्हेंनी अजित पवारांवर पलटवार केला। 2019 ला अमोल कोल्हे तुमच्या दारात तिकीट मागायला आले होते की अमोल कोल्हेंसाठी तुम्ही पायघड्या घालत आला होतात, असा टोला कोल्हेंनी अजित पवारांना लगावला। तर याचा हिशोब आज बारामतीत होणार आणि इलाका तुमचा असणार, मात्र धमाका आमचा होणार असा थेट इशारा कोल्हेंनी दिला। 2019 ला आपल्या सत्सत विवेक बुद्धीला स्मरून सांगावं, अमोल कोल्हे तुमच्या दारात तिकीट मागायला आले होते की अमोल कोल्हेंना पायघड्या घालत तुम्ही मागे लागले होते, याचं त्यांनी उत्तर द्यावं। बाकीचा सगळा हिशोब हा उद्या बारामतीत, म्हणजे इलाका तुम्हाला, धमाका आम्हाला, तेवढं फक्त उद्या बघा। पुढची बातमी बघूयात। रोहित पवारांच्या आरोपांना तानाजी सावंतांनी जाहीर सभेतून प्रत्युत्तर दिलं। माझ्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्या रोहित पवारांची बारामती ॲग्रो हीच भ्रष्टाचारी आहे असा आरोप त्यांनी केला। तर अजितदादांमुळे तुम्ही आमदार झालाय हे विसरू नका, आमचे अजित पवार राजबिंडे आहेत, पण रोहित पवार अंघोळ न केलेलं पोरगं वाटतं असा खोचक टोला त्यांनी लगावला।
एवढी दाढी वाढलेली, अशी विस्कटलेली केस, चट्ट्यापट्ट्याचा शर्ट, लगा कुठल्याच अंगानं तू आमदार वाटत नाही, कुठल्याच अंगानं. बारामतीचं ती काल आलेलं बा आमचा अजितदादा बघा ना, आयला कणकर निभार नेतृत्व दणकट, आणि तू सोन्याचा चमचा घेऊन जन्मलेला आहे बाळा. अजितदादामुळे तू कुठंतरी दिसतो. आता जाणत्या राजाला गरज नाही म्हणून तू तिथं आला. मी एवढंच सांगेन त्या बारामतीकराला, निदान सभागृहात येताना किंवा मीडिया पुढे जाताना आंघोळ करून येतं. आता पुढची बातमी बघूयात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केलाय. काही लोक मला मुख्यमंत्री करा म्हणून दिल्लीमध्ये दारोदारी फिरतात, मात्र हा तुमचा मुख्यमंत्री योजना आणण्यासाठी दिल्लीला जातो असा टोला शिंदेंनी उद्धव ठाकरेंना लगावला. तर लाडका भाऊ म्हणून आश्वासन देतो, कोणतीही योजना बंद होऊ देणार नाही. काही लोक दिल्लीला जातात, गल्ली गल्लीत फिरतात, मला मुख्यमंत्री करा, मुख्यमंत्री करा, मुख्यमंत्री करा. पण हा एकनाथ शिंदे जातो दिल्लीत, तो माझ्या महाराष्ट्राला तुम्ही हे द्या, योजना द्या, पैसे द्या, विकासाला निधी द्या, हे मागण्यासाठी जातो. विधानसभा निवडणुकीचा प्रचार संपल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कुटुंबासह उद्या दुपारी 12 वाजता महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीचं दर्शन घेणार आहेत. विधानसभा निवडणूक प्रचाराचा शेवटचा दिवस आहे आणि शेवटच्या दिवशी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कर्जत विधानसभा मतदारसंघ आणि वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघात प्रचार सभा घेणार आहेत. आणि उद्या तुळजापूरला दर्शन घेताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, त्यांच्यासोबत रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे आमदार मिलिंद नार्वेकर उपस्थित असतील. पुण्यातल्या वडगाव शेरी या मतदारसंघात दोन्ही बाजूंनी प्रचाराचा पुरता धुरळा उडालाय. सुनील टिंगरेंना पुन्हा आमदार करण्यासाठी अजित पवारांसोबतच भाजपच्या जगदीश मुळीक यांनी देखील चांगलीच कंबर कसली आहे. काहीही झालं तरी वडगाव शेरीत महायुतीचाच आमदार होईल असा दावा टिंगरे आणि मुळीक यांनी केलाय. विशेष म्हणजे जागा वाटपाआधी या दोघांनीही वडगाव शेरीच्या जागेसाठी दावा केला होता, मात्र आता दोघंही महायुतीच्या विजयासाठी एकत्रित प्रचार करतायत, काम करतायत. विजय पक्का आहे का? पहिले तुमच्यापासून 100% वडगाव शेरी विधानसभामध्ये महायुतीचा विजय हा पक्का आहे आणि 23 तारखेला आपल्याला ते चित्र दिसणार आहे की महायुतीचे उमेदवार सुनीलजी टिंगरे इथं विजय होताना आपल्याला बघायला भेटतील. पण वोट ट्रान्सफर होणार का सगळ्यात महत्त्वाचं? तर इथं जसं राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत त्याच प्रमाणात भाजपचे कार्यकर्ते आहेत, आरपीआयचे आहेत, शिवसेनेचे आहेत, सगळ्या महायुतीच्या घटक पक्षांचे कार्यकर्ते आहेत. त्याच पद्धतीने मतदार देखील महायुती म्हणून आता सगळे आमच्या उमेदवाराला मदत करतात आहे. अन्न तुम्ही दोघे एकत्र आले, आजी माजी आमदार, समोर आणखीन एक माजी आमदार आहे तुमच्या, वोट ट्रान्सफर होणार का? तुम्ही एकत्र आले पण कार्यकर्ते एकत्र आलेत तर? कार्यकर्ते निश्चितपणे एकत्र आलेत. तुम्ही जर माझ्या प्रत्येक पदयात्रा रॅल्या आमच्या पाहिल्या असेल त्याच्यामध्ये सगळे कार्यकर्ते एकत्र येऊनच आम्ही प्रचार केलेला आहे. आणि ज्या प्रकरणातनं तुम्हाला सातत्याने टार्गेट केलं गेलं त्यातनं तुम्ही आता बाहेर आलात का? आणि त्याला आता तुम्ही काउंटर कसं करता? कारण अजूनही तो प्रकरण उकरून काढलं जातं. आता सगळ्या चौकशा संपल्यानंतर बाहेर आला का नाही आला हे तुम्हाला कळलं पाहिजे की आता यासाठी त्यातनं सगळं प्रकरण आता जे आहे ते संपलेलं आहे. तिथे सगळं आरोपी किंवा त्याचे काय चार्जशीट सुद्धा फाईल झालेली, त्यामुळे काय अडचण नाही तिथं. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटेसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे.